आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की जे माणसाने एकदा तरी आयुष्यात बघितलं. आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की ज्याच्यामुळे आपला हिंदू धर्म टिकून आहे आणि हिंदू धर्म वाचलेला आहे. तो अशा या हिंदवी स्वराज्य संस्थापकाचे गड किल्ले बघायला जाणार आहोत. सो आज आपण जाणार प्रतापगडवरती आणि नंतर जाणार आहोत आपण दुसऱ्या गडावरती. सो येणारा पुढचा ब्लॉग पण बघा की आम्ही दुसऱ्या कुठल्या गडावर जाणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आपल्या या ब्लॉग मध्ये अद्विका आणि अनय नाही आहेत कारण ते बोरवलीला आहेत आणि आता आपण गड किल्ले जाणार आहोत. तर आम्ही पायी चढत जाणार आहोत. तर ते पायी चढत जाणार, तर त्यामुळे तेवढं त्यांना जमेल की नाही जमेल माहित नाही. त्यामुळे सध्या तरी त्यांना घेतलेले नाहीत आणि बाकी आम्ही सगळे कोण कोण जाणार आहोत, काय काय जाणार आहोत ते तुम्हाला मी पुढे गाडीत बसल्यावर दाखवतो. आता गाडी येईल थोड्या वेळात. सगळी तयारी झालेली आहे. थंडीचं सर्व सामान घेतलेलं आहे कारण थंडी खूप आहे. आम्ही थंडीचं सर्व सामान घेतलेलं आहे आणि सगळी तयारी झालेली आहे. आता गाडी आल्यावर गाडीत बसून आम्ही निघू. तर चला आमच्यावर तुम्ही पण प्रतापगड बघायला. पॅक झालेले आहेत सगळ्या. कौस्तुभबाई आयुषबाई ते शूज घालतोय. चला गाडी आलेली आहे आणि आम्ही आता निघतोय. चला चला. महाड पर्यंत पोहोचलेलो आणि महाड मध्ये आम्ही आता जेवायला उतरलो. ते हॉटेल आरडी मध्ये जेवण घेतो. जेवण काय काय ते बघून घेऊया. हॉटेल आरडी आणि इकडे आता जेवायला आलोय. जेवण घेऊया. नॉनव्हेज वार आहे. नॉनव्हेज मागवलेलं आहे. कोलंबी झाली आणि बाळानी मटन चिकन. आयुषबाईचा शुक्रवार आहे आणि दाल खिचडी खातो आयुषबाई. आम्ही नॉनव्हेज थाली मागवले. छान टेस्ट आहे एकदम. कधी आलात तर इकडे आरडी हॉटेल म्हणून आहे महाडला, तिथे या खायला मस्तपैकी. छान असं जेवण होतं. अगदी घरी जसं जेवण असतं तसं जेवण होतं म्हणून पोटभर जेवलो आणि पुन्हा प्रवासाला लागलो. गाडी न असल्यामुळे एकदम प्रवास जो आहे कम्फर्टेबल आणि व्यवस्थित आरामदायी होत होता. आणि त्याचबरोबर कोकणातले जे रस्ते आहेत, काही भागातले रस्ते पूर्ण नाही अजून झाले, काही भागातले रस्ते जे आहेत हे रुंद झाल्यामुळे फुल प्रवासाने वेग घेतलेला होता. आणि असंच वेगात आरामदायी प्रवासात आम्ही प्रवास करत पुढे आता चाललो आहे प्रतापगड बघायला. सो आजचा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघावा अशी इच्छा आहे आमची, कारण आम्ही प्रतापगड जे एक्सप्लोअर करणार आहोत, हा प्रतापगड बऱ्याच जणांनी बघावा असा आहे आणि याचं एक विशेष असं कारण आहे. सो आता आम्ही पोचलेलो आहोत ते म्हणजे पोलादपूर मार्केटला. सो मार्केट असल्यामुळे जरा रस्ता काढत आम्ही चाललेलो आहे. पोलादपूर मार्केटपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत आणि आता इथून आपण जाणार आहोत प्रतापगडच्या रस्त्याने. मार्केटमधनं बाहेर पडलो आपण आणि गाडी पुढे चालली आहे आणि थोड्या अंतर पुढे गेल्यावरती परत गाडी वेग धरेल. तर आजचा जो ब्लॉग आहे हा तुम्ही शेवटपर्यंत बघावा अशी विनंती आहे, कारण आजचा जो ब्लॉग आहे हा प्रतापगडचा आहे आणि पूर्ण प्रतापगड एक्सप्लोर होणार आहे. त्यामुळे जराही मिस करू नका. प्रतापगडचा हा जो ब्लॉग आहे हा पूर्ण बघावा, कारण आता थोड्याच दिवसात येणार आहे ते म्हणजे शिवजयंती, म्हणजे आपला सण येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. सो 19 फेब्रुवारीला त्याचंच औचित्य साधून आपण हे सगळे ब्लॉग आपण बनवत आहोत. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शिवभक्त तुम्ही असाल तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. सो आता आपण जे प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत आलेलो आहोत, प्रतापगड प्रवेशद्वार, आणि आपण आता प्रवेश केलेला आहे. सो हळूहळू आपण पुढे जाऊन बरंच काही एक्सप्लोअर करणार आहोत. सो इथे एक शिवकालीन खेडेगाव म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासूनचं खेडेगाव जे आहे हे आहे. तर इथे पण बघायला लोक जातात, पर्यटक जातात. आणि वा, आपल्याला हा ध्वज दिसलेला आहे म्हणजे आपण पोचलेलो आहोत प्रतापगडला. सो आपण आता हळूहळू पुढे जाऊन प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत जाणार आहोत आणि कार पार्किंग करणार आहोत. सो आता आपण कार पार्किंग केलेली आहे आणि आपण आता जाणार आहोत पुढे प्रतापगड बघायला. सो कार पार्किंग झालेली आहे आणि आता इथून तुम्ही बघताय हा पूर्ण प्रतापगडचा
व्ह्यू बघताय बाहेरून कसा आहे तो. आणि जरी तुम्हाला इथून प्रतापगड हा लहान वाटत असेल तरी जेव्हा आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण प्रतापगड दाखवू तेव्हा तुम्हाला वाटेल की हा केवढ्या मोठ्या परिसरात पसरलेला आहे. आणि या प्रतापगडाचं काही खास वैशिष्ट्य असं आहे की या प्रतापगडच्या पायथ्याशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केलेला. आणि हा वध कसा केला, काय केला हे आपण बऱ्याचशा नाट्यातून बघितलेलं आहे. आणि हा प्रसंग जेव्हा आपण बघतो तेव्हा अंगावर अक्षरशः काटा येतो. आणि जे महाराजांनी जेव्हा तो वध केला असेल तेव्हा कसा केला असेल, एवढ्या बलाढ्य माणसाचा वध कसा केला असेल, काय युक्ती वापरली असेल हे आपण विचार पण नाही करू शकत. सो अशा हा महाराजांचा आपण आज प्रतापगड बघायला आलेलो आहोत. सो चला आता आपण पुढे प्रतापगड कसा आहे ते बघूया, कारण आपल्याला बरंच काही अजून एक्सप्लोअर करायचं आहे. सो आता आम्ही इथे गाडी पार्क केली आणि आता पायी चालत थोडंसं पुढे आपण प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहोत. कारण प्रवेशद्वार थोडा पुढे आहे आणि आज गर्दी भरपूर असल्याकारणाने आपण थोडं लांब पार्किंग केलेली आहे. सो इथे हा एक गेट लावलेला आहे, ग्रामपंचायतीचा गेट लावलेला आहे प्रतापगडचा. आपण आता आतमध्ये चाललेलो आहोत. आणि तुम्ही बघाल इकडे तर जेव्हा तुम्ही इथे आतमध्ये प्रवेश करतात तर इथे खाण्यापिण्याचे हॉटेल्स वगैरे सगळं आहे. आणि त्याचबरोबर बाजूनी रस्त्याच्या कडेने एका बाजूनी असे तुम्हाला बरेचसे दुकानं लागलेली दिसतील, जेणेकरून ज्या दुकानांच्या सहाय्याने इकडे जे राहणारे आहेत त्यांचा उदरनिर्वाह व्हावा. पर्यटक येतात आणि पर्यटक इथे खरेदी करतात आणि त्यांचा उदरनिर्वाह होतो. असं दुकानं वगैरे लागलेली आहेत बरीचशी. आणि एक या जो किल्ला आहे हा किल्ला तुम्ही खालून बघितला इथून तर तुम्हाला पूर्ण भिंत दिसेल. इथे प्रवेशद्वार तुम्हाला दिसणार नाही. प्रवेशद्वार कुठे कसं आहे हे आपण आता थोड्याच वेळात बघू. पुढे गेल्यावरती हा बघा वरतून तुम्हाला सगळं भिंत दिसते पूर्ण. इथे कुठेच तुम्हाला प्रवेशद्वार दिसणार नाही, फक्त पायऱ्या दिसतील. त्या पायऱ्या चढत गेल्यावरती तुम्हाला आतमध्ये प्रवेशद्वार दिसतं. सो आता आपण पुढे गेल्यावरती बघणार आहोत प्रवेशद्वार कसं दिसतं ते. तर चला आता हे बघा इथे काय लिहिलेलं आहे. तर इथे शिवाजी महाराजांनी ज्यावेळी अफजल खानचा वध केलेला त्यावेळी काय डेट होती, काय होती, त्याचा पूर्ण माहिती लिहिलेली आहे इकडे या बॅनरवर. आणि आता इथे एक गाईड माहिती सांगतो. ती काय माहिती सांगतो हे आपण पहिल्यांदा ऐकून घेऊया आणि मग आपण त्याच्यावर बोलूया. मोठा राजा नाहीये, तुम्ही शिवाजीला सहज मारू शकता असं म्हटल्यावर त्या अफजल खानने फकीराला मिठी मारली. ती मिठी मारल्यानंतर तो फकीर पूर्ण अफजल खानच्या मिठीमध्ये आवडला गेला. आणि त्या फकीराचे हात अफजल खानच्या पाठीशी असे पोचत नव्हते. अफजल खान एवढा होता त्याला पोचत नव्हते. हेच तर आपल्याला माहिती घ्यायची होती की अफजल खानच्या कुठपर्यंत आपले हात पोचताय. तर तुम्ही बघितलं की त्यावेळी महाराजांनी काय युक्ती लढवलेली, कशी लढवलेली, कशी तयारी केलेली, की पूर्वतयारी काय असते, कसं असतं ते ती बघितलीत. आणि म्हणजे काय तेव्हा डोकं वापरलं असेल. आणि आपण आता ज्या पायऱ्या चढतो आणि समोर बघतोय हा जो आहे हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. आणि हा प्रवेशद्वार कसा आहे हे आपण आता बघून घेऊ. कारण हा जो प्रवेशद्वार आहे हा बघाल तर तुम्ही हा बघा वेडीवाकडी वळणं गेलो तसा बनवलेला आहे, जेणेकरून शत्रूला हा दरवाजा दिसू नये. आणि या दरवाजावरती तोफेचा मारा किंवा लाकडाने म्हणजे ओंडके घेऊन जे दरवाजे तोडायचे तसा दरवाजा हा तोडू शकत नाही, अशा युक्तीने हा दरवाजा बनवलेला आहे. सो म्हणजे कोणीही शत्रू या दरवाजाने प्रवेश करू शकत नाही. सो असा हा दरवाजा तेव्हा आर्किटेक्ट हॅट्स ऑफ, खूप छान असा दरवाजा तेव्हा बनवलेला आहे. आणि हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आणि हा पूर्ण सागवान आहे, सागवान लाकडाचा आहे. आणि पूर्वी आज आता सध्या आपण बघतो हा नवीन बनवलेला आहे आणि पूर्वी होता तसाच थोडाफार बनवला. आणि हा जो आपण बघतो आता हा पूर्वीचा प्रवेशद्वार आणि तो आता सध्या काढून ठेवला आणि नवीन बसवला. आणि आता इथे आजूबाजूला बघाल तर जागा भरपूर आहे इकडे, म्हणजे पहारेकरी म्हणा किंवा कोण असेल तर तिथे बरेच जणं इथे राहू शकतात. सो असा हा इकडे तोफ ठेवलेली आहे. आणि इथे एक पत्र लिहिलेलं आहे. कसलं पत्र आहे ते आपण बघून घेऊया. सो इथे लिहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र आहे. आणि या आज्ञापत्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी काय आज्ञा केली आहे हे जर तुम्हाला कळलं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा की यातून शिवाजी महाराजांना काय म्हणायचं होतं.
आणि यातून तुम्ही काय बोध घेतला आहे सो ते आम्हाला कळवा, जेणेकरून आमच्याबरोबर इतरांनाही कळेल, जे व्हिडिओ बघतात त्यांनाही कळेल की शिवाजी महाराजांना काय म्हणायचं होतं आणि त्यांची दूरदृष्टी काय होती, की आत्ता आपण सध्या जे चाललं आहे ते काय म्हणतो आणि त्यांना काय म्हणायचं होतं. आणि इथे ही शिवमुद्रा. तो आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये तुम्ही इथे बघाल तर थोडीशी डागडुगीकरण चालू आहे, इथे काम चालू आहे किल्ल्याचं डागडुगीकरणचं. सो इथे वॉल बिल सगळी चालू लावलेली आहे, करतायत, अजून काम चालू आहे. सो युद्ध पातळीवर काम बोलाल तर चालेल. आणि आपण इथून आता मगाशी आतमध्ये आलेलो तो प्रवेशद्वार. आणि इकडे बघाल तर बघा, तर आपण तो खालून मगाशी जो झेंडा बघितलेला, ध्वज बघितलेला, त्या ध्वजाच्या इथे आपण जाणार आहोत. म्हणजे थोडक्यात तेव्हा झेंडा बुरुज म्हणून असं बोलतात त्याला, ते बघायला जाणार आहोत. बघा किती खाली खोल दरी आहे आणि आपण किती वरती आलो आहे. इथे खाली आपली गाडी पार्किंग केलेली होती, तिकडे खाली दिसते, तिथे गाडी पार्किंग केली आपण आणि वर आलेलो. सो आता आपण झेंडा बुरुजच्या इथे जाऊया आणि तो बघूया की कसा आहे, केवढा मोठा आहे आणि कसा झेंडा उभा केलेला आहे, काय उभा केलेलं आहे ते बघूया आपण. आपण आलेलो आहोत जवळजवळ झेंडा बुरुजच्या. आणि झेंडा बुरुज कसं आहे काय ते आता बघून घेऊया आपण. हे बघा झेंडा बुरुज आणि खाली काहीतरी लिहिलेलं आहे, दुसरा टप्पा तटबंदी. दुसरा टप्पा तटबंदी म्हणून लिहिलेलं आहे. ती कशी आहे काय ते बघणार आहोत. सो इकडून हा जो दरवाजा आहे छोटा, इथून जी तटबंदी व्हायची दुसरी ती तिकडे व्हायची. तर आपण पहिल्यांदा ती झेंडा बुरुज बघून घेऊया कसं आहे ते. तो पायऱ्या खूपच उंच आणि मोठ्या आहेत आणि एवढं वर चढत जायचं. आणि आपण आलेलो आहोत आता वरती. हा एवढा मोठा, खालून जरी छोटा दिसत असला तरी केवढा मोठा आहे बघा. ध्वज केवढा मोठा आहे आणि तो कसा लावलेला आहे तो पण बघा. आणि इकडे बरेचसे पर्यटक आलेले आहेत, फोटो बिटो काढतायत. सो आता आपण वरून हे दृश्य घेतोय की पूर्ण बाजूला सगळं जे डोंगर वगैरे आहेत, काय काय आहेत, सगळं जंगल आहे, काय आहे, सगळं आपल्याला दिसतंय इथे. सो इथे आला तर तुम्ही गाईड करा, कारण गाईड केल्याने गाईडकडनं आपल्याला भरपूर माहिती मिळते की काय काय आहे आणि काय काय नाही आहे इकडे, आणि कसं कसं काय काय इतिहास घडलेला आहे या ज्या किल्ल्याबद्दल, इतिहास काय आहे ते. आणि आता आपण खाली उतरतो आणि दुसरा टप्पा तटबंदी जी होती ती कशी होती, काय होती ते पण बघणार आहोत. तिथे काय करायचे, कशी तटबंदी करायची हे बघणार आहोत. तर आपण आता ते बघायला जाऊया. सो इथून आपण आतमध्ये चाललो आता. बघा म्हणजे केवढ्या मोठ्या भिंती आहेत ते बघा तुम्ही. सो आमच्या पण हाईटच्या वरती या भिंती आहेत सगळ्या. एवढ्या मोठ्या भिंती उभ्या करणं आणि एक एक दगड बघाल तर तुम्ही केवढा केवढा मोठा आहे तो बघा. म्हणजे त्याचं वजन किती असेल, काय असेल. आणि हे दगड जे आहेत हे किल्ल्यातलेच दगड आहेत आणि हे कुठले आहेत ते पण आपण बघू पुढे. आणि ते कसे उभे केले, काय केले, म्हणजे काय त्यावेळी ज जे डोकं लावलं असेल, कसं लावलं असेल ते त्यांनाच माहिती. सो आता आपण बघूया. हे बघा वरतून एक आहे आणि खाली एक आहे एरिया. सो वरतून पण तटबंदी होत होती आणि खाली जागा ठेवली आहे मोकळी फिरण्यासाठी वगैरे. आणि इथे तुम्हाला छोटे छोटे जे गॅप्स दिसत आहेत, हे गॅप्स कशासाठी आहेत काय आहेत, तर खालून जे शत्रू वर येतील त्या जेव्हा वरती येतात ते तेव्हा त्यांच्यावरती गरम तेल यातून टाकलं जायचं त्यांच्या अंगावरती. सो त्यासाठी गरम तेल होण्यासाठी तिथे ती जागा बाकीची ठेवली आणि इथून गरम तेल त्यांच्या अंगावर टाकलं जायचं. सो असं त्यावेळीचं जे दूरदृष्टी होती महाराजांची ती. आणि इकडे बघा हे असे बाटल्या बिटल्या टाकून काही घाण करू नका, जेणेकरून आपले जे किल्ले आहेत हे खराब होतील. तर आता आपण बाहेर पडलो तिथून तटबंदीतून, म्हणजे एका ठिकाणून गेलो फिरून दुसऱ्या ठिकाणून बाहेर आलेलो आपण. आणि आता आपण पुढे जाऊया अजून थोडं वरती. तर आपण आता खालून वरती आलेलो आहोत. सो तो बघा ध्वज कुठे आहे बघा आणि आपण कुठे बघा. जे आपण खालून बघितलं तेव्हा आपल्याला किल्ला केवढासा दिसला आणि आत्ता केवढा मोठा दिसतोय बघा. हो हा एवढा मोठा असा
किल्ला. आता आपण वर आलेलो आहोत आणि इकडे बघाल तर अजूनही बरीचशी घरं आणि लोकवस्ती आहे इथे. माणसं इथे राहतात बरीचशी जणं. सो आता आपण हळूहळू वर आलेलो आहोत. तर चला आता पुढे आपण वर जाऊया आणि वर आपण दर्शन घेऊया दुसरं. सो काय आपल्याला बघायला भेटतं इथे. तर आता इथे आपल्याला वरती काय बघायला भेटतंय ते बघूया आपण अजून. सो बऱ्याच वर्षांनी मी इकडे आलेलो आहे. लहान असताना आलेलो प्रतापगड बघायला आणि त्यानंतर आत्ता आलेलो आहे. सो काही काही चेंजेस झालेले आहेत. तर तिथे आता नगरखाना आणि भवानी मातेचं मंदिर आहे ते बघणार आहोत आपण. तर इथे तुम्हाला हॉटेल्स वगैरे बरेचसे भेटतील इथे. आणि इकडे बघा हे ताक, जे ताक आहे हे कसं बनवलं जातं बघा. आणि आता आपण आलेलो आहोत भवानी मातेचं मंदिर बघायला. सो ते चप्पल वगैरे काढून आपण आतमध्ये, समोर जो दरवाजा दिसतोय तिथून आपण आतमध्ये जाऊन भवानी मातेचं दर्शन घेणार आहोत. आणि आपल्याला व्हिडिओ करता येणार नाही कारण अलाउड नाही फोटोग्राफी, म्हणून व्हिडिओ करता येणार नाही आतमध्ये. आणि हा जो कळस आहे हा सोन्याचा कळस आहे आणि आता सध्या त्याला शेवाळं वगैरे लागल्यामुळे थोडासा तसा काळपट पडलेला आहे, पण ते सोन्याचं आहे. आणि इथे खाली छोट्या तोफा वगैरे अशी हत्यारं आहेत ती ठेवलेली आहेत. पण तुम्ही जर गाईड केला तर तुम्हाला या हत्यारांबद्दल पण सगळी माहिती मिळते. तर आता आपण मागे आलेलो आहोत देवळाच्या मागच्या साईडला, जिथे हस्तकला प्रदर्शन म्हणजे लाकडी वस्तू ज्या आहेत ह्या बनवल्या जातात. छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत लाकडी वस्तू सगळ्या, म्हणजे त्या खेळण्या असतील, काय असतील, गृहोपयोगी वस्तू असतील, काय सगळ्या असतील, त्या सगळ्या वस्तू इथे मिळतात आणि रिजनेबल भावात आहेत. सो इकडे प्रदर्शन आणि विक्री दोन्ही आहे. इथे गाड्या आहेत, खेळणी आहेत, परत भोवरे येतात, लाकडी भोवरे जे पहिले यायचे ते आहेत, लहान मुलांची कुळकुळे वगैरे आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत. इथे बघा मिक्सर आहे, ट्रक आहेत, इथे भोवरे आहेत. हे लाकडी, सगळ्या लाकडापासून बनवले वस्तू. आता इथे गृहोपयोगी वस्तू म्हणजे लाटणं, परत की होल्डर, आणि इथे चमचे आहेत, काविलते आहेत, झारे आहेत. अशा प्रत्येक लाकडी वस्तू ज्या आहेत या सगळ्या इकडे आपल्याला मिळतात आणि स्वस्तातल्या स्वस्त दरात मिळतात. तर इथे कधी व्हिजिटला आलात तुम्ही तर या वस्तू तुम्हाला आवडतील. आणि काही काही अजून अँटिक पीस पण आहेत. बघा इथे मटके बिटके पण आहेत. कमी ठिकाणी आपल्याला असे बघायला मिळतात. वयोवृद्धांच्या काठ्या वगैरे आहेत इकडे. पर्स आहेत, लाकडी पर्स. पर्स कधी पाहिलं तिथे खलबत्ता वगैरे आहे आणि इकडे दगडी खलबत्ते आणि त्याचबरोबर पाटा वळवंटा पण आहे इथे. आणि हा मोठा एक खलबत्ता आहे, खूप छान आहे. इथे पुढे अजून बघाल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. इथे शंख आहेत, बऱ्याचशा लाकडी ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला इथे भेटतील. आणि मगाशी सांगितलं मोठ्यातल्या मोठी वस्तू म्हणजे इथे बघा पेट्या आहेत, घड्याळं आहेत, मोठ्या मोठ्या पेट्या आहेत आणि इथे स्टँड आहे लाकडी एक. आणि या पेट्या बघा, पेट्या तर 101 आहेत. म्हणजे तुम्ही इकडे आलात का त्याच्या वस्तूंच्या प्रेमातच पडाल. खाली चौरंग वगैरे पण आहेत. तर आता आपण भवानी मातेचं दर्शन घेतलं, हस्तकला प्रदर्शन वगैरे बघितली आणि त्याचबरोबर आता पुढे आलेलं अजून वरती आपल्याला बघायला बरंचसं जायचं आहे. सो इथे आलेलं हनुमान मंदिर आहे आणि बालेकिल्ला दरवाजा आहे. त्याबरोबर केदारेश्वर मंदिर पण आहे. सो हनुमान मंदिर आहे, हनुमानाच्या पाया पडून आपण पुढे जाऊया. सो वरती आता थोडंसं गेलो का आपल्याला बालेकिल्ला दरवाजा दिसेल. म्हणजे हा जो प्रतापगड आहे दिसताना खालून छोटा दिसतो, पण केवढा मोठ्या परिसरात आहे ते बघा. आणि या प्रतापगडावरती एक खासियत म्हणजे अजूनही लोकवस्ती आहे. इथे माणसं राहतात आणि त्यांचं इथे या वास्तूचं ते जतन करतात. तो असं वरती बघाल तिथे महादेव मंदिर आहे पुढे. आणि आता आपण हा जो पोर्शन बघतोय इथे सभा वगैरे भरायच्या आणि त्याचबरोबर इथे न्यायनिवाडा पण व्हायचा.
तर पहिलं इथे आधी इथे सिंहासन वगैरे होते, पण आता ते कालांतराने काढून टाकलेले आहेत. आणि हे महादेव मंदिर आपण बघतो आता. सो आतमध्ये जाऊन आपण बघूया महादेव मंदिर कसं आहे ते. हे महादेव मंदिर, नंदी आणि आतमध्ये महादेव मंदिर. इथे म्हणतात की जेव्हा महाराजांना अफजल खानाचा वध करायला जायचं होतं, त्याच्या आदल्या दिवशी इथे महाराजांनी पूजा केलेली होती. सो असं हे मंदिर महादेवाचं. या महादेवाचं दर्शन घेऊन मग आपण परत बाहेर जाऊया. आणि आता बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे त्या न्यायनिवाडा वगैरे व्हायचा. मगाशी ध्वज बघितलेला आपण, तो केवढा लांब होता. आणि इथे बोललेलो मगाशी तुम्हाला, लोकवस्ती वगैरे बरीच आहे. भवानी मातेचं मंदिर आणि इथे ध्वज. सो आपण ध्वज बघितला, मग भवानी मातेचं मंदिर बघितलं, आता महादेवाचं मंदिर बघितलं, बालेकिल्ला दरवाजा बघितला. सो आता आपण पुढे जाऊ. हो, इथे पण तटबंदी होती आणि सदर, जी मगाशी मी तुम्हाला सांगितलं की न्यायनिवाडा व्हायचा, ती सदर ही इकडे व्हायची, सदर. आणि आता आपण वरती जाऊया. आणि इथे एक मंदिर आहे आणि समोर बघतो आपण तो शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि इथे एका साईडला ते वेताळेश्वर मंदिर आहे आणि पुढे शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे. ते स्मारक पण बघूया. हे स्मारक पण भरपूर जुनं आहे. सो इथे मंदिर वेताळेश्वर. सो आता पुढे जाऊया आणि महाराजांचा पुतळा बघूया. आणि इथे एक गार्डन पण बनवलेलं आहे की लोकांना असं व्यवस्थित एंटरटेन व्हावं आणि छान असं फ्रेश बसून फ्रेश व्हावं. जेवण बिवण काय असेल तर ते करू शकता तुम्ही ते. सो मस्त गार्डन केलेलं आहे. आणि गार्डनच्या मागे PWDचे बंगले वगैरे आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट कोण आले, एम्प्लॉईज किंवा गव्हर्नमेंट अधिकारी आले तर तिथे राहू शकतात त्यासाठी. सो असं हे मोठंसं गार्डन आहे आणि गार्डनच्या इथे मध्येच हा शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बांधलेला आहे. हा जो पुतळा आहे तो बघाल तर बऱ्याच वर्ष जुना आहे. आणि याचं जे लोकार्पण आहे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात हस्ते झालेला असा हा पुतळा बराच दिमाखात उभा राहिलेला आहे. आणि हा तुम्ही बघाल तर घोड्याचा एक पाय हवेत आहे, म्हणजे महाराजांचा मृत्यू आजारपणात झालेला आहे. दोन्ही पाय हवेत असतील तर लढाईत मृत्यू झालेला असतो, आणि दोन्ही पाय जमिनीवर असेल तर वृद्धापकाळाने मृत्यू झालेला असतो. सो असे शिल्प करायचे. तर त्याचा आपण आता बघतोय. हा जो आपण व्हिडिओ बनवतोय याचं संपूर्ण श्रेय जे जात आहे ते अण्णामामा आणि मामीला जात आहे, कारण या दोघांनी ही सर्व जी ट्रिप आहे ही ठरवली, अरेंज केली. आणि सर्व जे काय आहे हे ठरवणं आणि सगळं मॅनेज करणं, सगळं काम त्यांनी केलेलं आहे. सो थँक्यू अण्णामामा आणि मामी. तर आता आपण इथे बघतोय ही अफजल खानची कबर आहे. ही जिथे वध झालेला तिथेच ती बांधण्यात आलेली आहे. तुम्ही बघाल तर जे किल्ल्याच्या पायथ्याशीच जिथे शामियाना उभारून सगळं केलं तिथेच ती कबर बांधलेली आहे, अशी कबर. आणि पण आता झूम आउट करून बघूया इकडून. इकडे आपण पार्किंग वगैरे केली. इथे ध्वज बघा, गर्दी बघा भरपूर आहे, पर्यटक भरपूर आलेले आहेत बघायला किल्ला. सो आपण आता तिथून निघून आलो, मग अशी एवढी नव्हती गर्दी, आता भरपूर गर्दी झालेली आहे. तर आज आपण प्रतापगड बघितलेला आहे पूर्ण, आणि पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे. कसं काय ते थोडीशी डागडुगीकरण चालू आहे, अजून काम चालू आहे. आणि असं जरा हे आपले जे गड किल्ले आहेत हे व्यवस्थित सांभाळले पाहिजेत, व्यवस्थित त्यांची काळजी घेतली पाहिजे. सो खूप बरं वाटतं अशा ठिकाणी येऊन की आपल्या महाराजांनी हे असे किल्ले बांधलेले आहेत. आणि हा किल्ला बांधायला जवळजवळ 2 वर्ष लागलेली. आणि आम्ही बघत होतो की जी दगडं आहेत, मोठी मोठी दगड आहेत, तेवढी वर आणली कशी असतील, तेवढे उभे केले कसे असतील. आणि काही गोष्टी आहेत की ज्या इंग्रजांनी नंतर नेस्तनाबूत केलेल्या आहेत, तोडलेल्या आहेत आणि त्या बघून खूप वाईट वाटतं. सो इथे एक आपला महाराजांचा पुतळा होता, तो बघितला आपण. हा 1950 साली बांधलेला. आणि हा पुतळा जो आहे हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याचं लोकार्पण केलेलं. सो असा हा पुतळा, आणि तो पुतळा बघितलेला आपण. आणि आता आपण परत जाणार आहोत रायगडला आज आपण हॉल्ट घेणार आहोत. उद्या आपण बघणार आहोत रायगड किल्ला. हा ब्लॉग उद्याचा म्हणजे आपला 2-4 दिवसांनी येईल, पुढे कधी येईल, जेव्हा मला एडिट करायला वेळ मिळेल तेव्हा येईल.
सो उद्या जाणार आहोत आम्ही रायगड किल्ला बघायला. तर आता आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे रायगडच्या पायथ्याशी हॉटेल घेतलेलं आहे, तिथे हॉटेलमध्ये राहायला. तर प्रतापगडवरून आता जाणार आहोत रायगडला. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि हो, इथे आलात तर तुम्ही गाईड केलात तर खूप चांगलं आहे, कारण गाईड जर केला असेल तर गाईड वेगवेगळी माहिती तुम्हाला मिळते. सो इथे बरीचशी असे गाईड्स असतात, ते तुम्हाला इथे माहिती देतील, तर ती माहिती तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला माहिती नसेल तर माहिती घेऊ शकता. सो मी एक पुस्तक घेतलेलं आहे इथे आल्यावर, आणि त्या पुस्तकात काय माहिती आहे ती आपण बघणार आहोत आणि ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या पुस्तकातली जी माहिती आहे ही काय आहे ही आपण एका ब्लॉगमध्ये बघणार आहोत. सो आता आपण आजचा ब्लॉग इथेच थांबूया.